नुकताच महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला। त्यामध्ये खास महिलांसाठी उपयुक्त असे 14 निर्णय, 14 योजनांना मान्यता मिळाली आणि या 14 निर्णयांपैकी 9 योजनांमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महिलांना आणि मुलींना पैशांचा फायदा होणार आहे आणि पैसे पण मिळणार आहेत। तर कोणते आहेत ते 14 निर्णय किंवा 14 योजना जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे यापुढचा नवीन व्हिडिओ लगेच बघता येईल। नमस्कार मित्रांनो, नंबर 1, सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात। मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतात। या योजनेबाबत स्वतंत्र आणि सविस्तर माहिती असलेला हा व्हिडिओ आपण याआधीच बनवलेला आहे। जर तो पाहायचा असेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। नंबर 2, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये, दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी। या योजनेचा GR सुद्धा आलेला आहे। त्यामध्ये सर्व माहिती जसे कोणत्या महिला पात्र असतील, कोण अपात्र असेल, कागदपत्रे कोणती लागतील, कधी व कसा अर्ज करायचा इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे आणि तुमच्या सोयीसाठी यावर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे। या व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो नक्की बघा आणि योजनेचा अवश्य फायदा घ्या। नंबर 3, दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावांची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे। म्हणजे याआधी मुलाच्या किंवा मुलीच्या नावामध्ये फक्त वडिलांचे नाव असायचे, पण आता 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या, मग ते मुलगा असू द्या मुलगी असू द्या, त्यांच्या संपूर्ण नावात त्या व्यक्तीचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये अशा क्रमानेच नाव लागणार आहे। या निर्णयाची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे। याचीही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। नंबर 4, पिंक ई रिक्षा। बऱ्याच वेळा तुम्ही महिलांना अशा पिंक रिक्षा चालवताना पाहिलं असेल। जर तुम्हाला सुद्धा पिंक रिक्षा घ्यायची असेल, स्वतःचा रोजगार चालू करायचा असेल तर या योजनेचा जरूर लाभ घ्या, कारण यात रिक्षा घेण्यासाठी सरकारकडून पैशांची मदत केली जाते। नंबर 5, शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान जे याआधी 10,000 रुपये होते ते आता वाढवून 25,000 रुपये करण्यात आले आहे। नंबर 6, राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये। नंबर 7, रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेमोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका। नंबर 8, जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण, राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर। नंबर 9, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत वर्षाला पात्र कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणार। या योजनेचा लाभ 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना होणार आहे। नंबर 10, लखपती दीदी। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना, बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयांवरून 30,000 रुपये वाढ। नंबर 11, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी। या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट। नंबर 12, महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना। अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन। नंबर 13, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा, 10,000 रोजगार निर्मिती। आणि नंबर 14, मुलींना मोफत उच्च शिक्षण। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच
कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती। या निर्णयाचा अंदाजे 2,05,499 मुलींना लाभ मिळणार आहे। तर हे आहेत महाराष्ट्र शासनाद्वारे 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात महिलांसाठी घेण्यात आलेले धडाकेबाज निर्णय। महाराष्ट्रातील पात्र महिलांना याचा लाभ घेता येईल, पण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तरच। म्हणून व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।